29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सध्याला तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर नेमकं हे प्रमाण कशामुळे वाढलेलं आहे, त्यासोबतच तरुणांनी आपल्या जीवनामध्ये कोणते बदल करावेत जेणेकरून त्यांना हार्ट अटॅक येणार नाही किंवा काय काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या तरुण वयामध्ये हृदयविकार एक गंभीर समस्या बनत चाललेला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय 60च्या पुढे होते, आता ते वय 40 पर्यंत आले आहे. बदलती जीवनशैली याला प्रामुख्याने कारणीभूत आहे. शारीरिक हालचालीचा अभाव, व्यायामाचा अभाव, जॉबच्या ठिकाणी बसून काम, चालण्याऐवजी वाहनाचा वापर करणे, यामुळे शरीराची हालचाल होत नाही, जेवलेले अन्न पचत नाही, यामुळे वजन वाढते, शरीरातील कोलेस्ट्रॉल, शरीरातील साखर वाढते, यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजची शक्यता वाढते. अयोग्य आहार, जंक फूड्स, जास्त मैद्याचे पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ, जास्त मीठ असलेले पदार्थ, यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते, साखरेचे प्रमाण वाढते, यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजची शक्यता वाढते. अपुरी झोप, सध्या कामाच्या व्यस्ततामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण होते, जेवण अवेळी होते, शरीराला पुरेसा आराम भेटत नाही, याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. तणाव, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये तणावाचे प्रमाण खूप वाढले आहे. शाळेतल्या मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत तणावाचे प्रमाण खूप वाढले आहे. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा तणाव असतो, याचा सुद्धा शरीरावर विपरीत परिणाम होतो. व्यसनांचे वाढलेले प्रमाण, तंबाखू, गुटख्याचे सेवन, धूम्रपान, मद्यपान हे तरुणाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. या व्यसनांमुळे रक्तवाहिन्यांना इजा होते, त्यामुळे ब्लॉकेजची शक्यता वाढते. हृदयविकार टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? दररोज जलद गतीने कमीत कमी 30 मिनिट चालणे आवश्यक आहे. शक्यतो वाहनाचा वापर टाळणे, शक्य असल्यास पायी जाणे, सायकलचा वापर करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे राहील. जिमला जात असाल तर स्वतःला झेपेल एवढा व्यायाम करणे आवश्यक आहे. हेवी एक्सरसाइज करण्याआधी योग्य ते मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. फळे, पालेभाज्या, संपूर्ण कडधान्ये यांचे जेवणातील प्रमाण वाढवा. मैद्याचे पदार्थ, जास्त मीठ, जास्त साखर असलेले पदार्थ टाळा. रात्री पुरेशी झोप घेणे शरीराला निरोगी राखण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ताणतणाव टाळा. ताणतणाव योग्य पद्धतीने हाताळणे खूप महत्त्वाचे आहे. योगा, प्राणायाम यासाठी फायद्याचे ठरू शकतात. ताणतणावासाठी गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणे फायद्याचे राहील. धूम्रपान, मद्यपान टाळणे हृदय निरोगी राखण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जे व्यक्ती हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह या आजारांनी ग्रस्त आहेत त्यांनी डॉक्टरांना नियमित दाखवणे खूप आवश्यक आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, वजन, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखणे हृदयविकार टाळण्यासाठी खूप आवश्यक आहे. मी सर्व तरुणांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी निरोगी आयुष्यासाठी जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये हृदयविकाराचा त्रास होणार नाही आणि ते निरोगी आयुष्य जगू शकतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये हे बदल जर केले तर आपले हृदय हे निरोगी राहील आणि आपल्याला हृदयविकाराचा धोका होणार नाही. अपूर्वा कर्णिकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.